ऋषी सर, आमचे गुणलेखक सनी गुप्ते आणि मी स्वतः सुमित सोनवणे तुमचं सर्वांचं मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो। आजचा सुपर 8चा थरार आणि त्याचबरोबर सेमीफायनल मेगा फायनल आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आजचा पहिला सामना जो मैदानात होणार आहे तुंग वर्सेस विसापूर। आणि विनंती असणार आहे जे काय खेळाडू मात्र आपण खेळाडूसाठी मात्र बैठक व्यवस्था केलेली आहे त्या खेळाडूंच्या संगणकांना स्पेशली सूचना असेल तुमच्या डगआउट मध्ये इतर कुठलाही खेळाडू येणार नाही। जर एखादा खेळाडू आला तर तुम्हाला पॅनलाइज देखील केले जाईल। सबस्टिट्यूट म्हणून मात्र आपण पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय, आपले आयोजक आहेत। सामन्याला सुरुवात होईल। लेट्स प्ले पंचाकडून पाहतोय इशारा देखील इथे येतोय। आजचा पहिला सामना जो मैदानात असणार आहे आणि पहिला सामना मैदानात असेल एका दिशेने असणार आहे विसापूर आणि दुसऱ्या बाजूला जो मैदानात असणार आहे तो संघ असेल तुंग। या दोन संघांमध्ये होणारा सुपर 8चा पहिला सामना। सामन्याला पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये ते सुरुवात देखील होईल। आजचा सुपर 8चा पहिला सामना। लेट्स प्ले सामन्याची सुरुवात झाली आहे, युद्धाला तिथे सुरुवात होतीये। रणशिंग इथे फुकलंय, पहिला चेंडू मैदानामध्ये घेऊन येईल अझर, सलामीची जोडी असेल शुभम आणि वसीम। पहिला चेंडू शॉर्ट कव्हर चेंडू खेळला जाईल, चेंडूची फेकी देखील इथे होतीये, अपील देखील इथे मैदानात झाली, पंचांनी अपील इथे फेटाळून लावली। एका धावेने संघाचा श्रीगणेशा इथे मैदानामध्ये होतोय। वसीम आणि शुभम ही जोडी मैदानात असणार आहे। दोन्ही टीमचे असणारे एक्स्ट्रा प्लेयर्स समालोचन कक्षामध्ये देखील असणं गरजेचं असेल। आज आपण पाहतोय लोणावळा प्रीमियर लीग 2021 दुसरे पर्व आणि दुसऱ्या पर्वातील आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस, अंतिम चरणाकडे झुकत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा। गोलंदाज तयार, यावेळी पाहिजे ऑन साइडला चेंडू खेळला जाईल, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे फील्ड देखील करतो आणि तोपर्यंत मैदानात घेतलेली एक सिंगल असेल। एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या ते पुढे जाऊन पोहोचेल, धावलकावरती धावाची असणार आहे त्या। यावेळी पाहायचंय चेंज ऑफ पेस आपल्याला जे चेंडू इथे मैदानात पाहायला मिळाला। संघाची धावसंख्या जर आपण मैदानात पाहिलं तर संघाचं स्कोर कार्ड इथे जाऊन जर पाहिलं गेलं तर धावलकावरती धावाची असणार आहे त्या 2 धावा, 2 धावा धावलकावरती आहेत। शॉर्ट पिच असेल इथे पाहायचं मात्र दुसरा सिंगल तर घेण्याचा प्रयत्न झाला, फेकी थोडीशी खराब होईल। एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड पुढे देखील जाऊन पोहोचेल धावलकावरती। 3 धावा। गोलंदाज तयार, इथे पाहायचंय पहिला चेंडू चेंडू पाहिलं थोडासा बाहेर देखील ते पाहायला मिळतोय, एक अवांतर धाव निश्चित स्वरूपाने असणार आहे। अझर यावेळी पाहिजे मोठा फटका ते खेळला जाईल, चेंडू हवेत असेल, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू खेळलाय। लोणावळा प्रीमियर लीगला सलामी देणारा चेंडू खणखणीत दणदणीत चौकार।
हॉटेल विष्णुजी की रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. एक जबरदस्त आपण पाहतो मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर चौकार देखील लगावला जाईल. सर्कलचा आपण पाहतो पॉवर प्लेचा इथे घेतलेला पुरेपूर फायदा. संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल धाबलगावरती 8. सुपर 8चा थरार आपण पाहतो मैदानात सुरू असेल. जो संघ इथे जिंकणार तो संघ बक्षिसमध्ये पोहोचणार. तो संघ जिंकणार तो एक संघ या स्पर्धेचे एक मानाचं करंडक आपल्या हातामध्ये मिळवणार. पुन्हा इथे ते मैदानात चुकी होतीये. एक सिंगल इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड 5 आले. 1 मिनिट षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावाच्या आहे त्या 9 धावा. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती आलेली सिंगल, पुन्हा व्हाईट बॉल, त्यानंतर आलेला चौकार आणि त्यानंतर आलेली सिंगल. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 9 धावा ज्या धाबलगावरती धावाच्या इथे असणार आहेत. सामना आपण मैदानात पाहतोय एका दिशेने तुंग आणि दुसऱ्या बाजूला जो संघ मैदानात आहे तो संघ असणार आहे विसापूर. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. पंचांना देखील विनंती असणार आहे प्रत्येक संघाला आपण याच्याकडे 20 मिनिटाचा वेळ देणार आहोत. त्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी एक इनिंग एक डाव इथे संपवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असेल. बॉलर सेम कळवा ओमकार. हा चेंडू पाहिजे पहिल्या चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर टाकले. चेंडू आपण मैदानात पाहतो. चेंडू पडल्यानंतर चेंडूने वळण देखील घेतलं. फलंदाजाला हा चेंडू इथे जर मैदानात पाहिलं गेलं तर सोडून देखील दिला जातोय. व्हाईट बॉल देखील असेल. ओमकार पुन्हा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा पाहायचा इथे मैदानाच्या आतमध्ये पंच मात्र इथे नाखुश असणार आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक आपण पाहतोय 25 जो इथे लागू पडला. वाईट स्वरूपाने आपण पाहतोय धावा इथे देखील दिले जात आहेत. हलक्यात चेंडू इथे खेळला जाईल. धावाची संधी ओहो इथे पहा डायरेक्ट हिट करण्याचा देखील इथे प्रयत्न होईल आणि पहा तुतू मेमे मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एकच धाव जी मैदानात मिळते. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 12 धावा. 12 धावा धाबलगावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळी पाहायचं शॉर्ट पिच असेल मिड विकेट मध्ये. पहा इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे होईल. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तयार असेल. दुसरा धावाचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा तर मैदानात पळून पूर्ण केले जात आहेत. एक चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही खेळाडूंमध्ये आपण मैदानात पाहतोय. सलामीची जोडी देखील ते मैदानामध्ये कामगिरी करते. सलामीची जोडी शुभम आणि वसीम ही सलामीची जोडी मैदानात असणार आहे. अगदी 5-5 षटकांचे सामने सुपर 8चा सामना आपण मैदानात पाहतोय. डू ऑर डाय सामना प्रत्येक संघासाठी असेल. जो संघ इथे जिंकणार तो संघ बक्षीस फेरीमध्ये पोहोचणार आणि जो संघ इथे पराभूत होणार तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. म्हणजे प्रत्येक संघाला करो या मरोची स्थिती असेल. गोलंदाज तयार. उजव्या मार्गाला ओमकार. खोलवट टप्प्याचा चेंडू असेल. मिडॉन मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक त्या श्रेणीत तैनात आहे. चेंडूला इथे फील्ड देखील करतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा. गडकोट किल्ल्यांची नावे प्रत्येक संघाला आपण पाहतोय निश्चितपणे दिली गेलीत. हा चेंडू इथे मैदानात पाहायचंय. अगदी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट वरती चेंडू इथे मैदानात मिडल होऊ शकला नाही. चेंडू पूर्णपणे ते डॉट देखील असतील. पुढे सारसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा चतुराईचं यशरक्षण आपल्या इथे मैदानात पाहायला मिळतंय. स्वप्नील लिंगवले. BSK. छत्रपती
शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायाची धावलकाचा जर विचार केला तर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावलकावरती इथे धावाच्या नोंदवल्या जात आहेत. सामना आपण जो मैदानात पाहणार आहोत, खेळाडूंना देखील आपण पाहतोय थोडीशी दुखापत देखील इथे होतीये. आज मैदानात जर पाहिले गेले तर अनेक संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील आणि आजच्या या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं विनंती असेल थोडीशी घाई करणं देखील गरजेचं आहे. जर खेळाडूला कॅम्पला असेल तर खेळाडू तुम्ही रिप्लेस करा. परंतु वेळ वाचवा. मैदानात पाहायचंय, मैदानाच्या मध्ये थोडासा वेळ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथे घेतला जातोय. इथे पाहिजे व्हाईट बॉल. अवांतर धाव असेल, अवांतर धावेने संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा जे असणार आहेत ते आता 17 धावा. तिसरं षटक मैदान सुरू असेल. आजचा शेवटचा दिवस आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज आपण जर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 जो घेऊन आलाय तो अक्षय, जे दोन्ही त्या मैदानामध्ये व्हायचा मारा करेल. यावेळी पाहिजे सरळ बॅटने फटका इथे खेळला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय ते मैदानामध्ये घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेच्या साहाय्याने संघाचा स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं तर धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा. स्पर्धेचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर साईप्रीत यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह थेट प्रेक्षेपण देखील केली जाते. त्याचबरोबर या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आमचे सुनील भाऊ रेड्डी, ते देखील आपल्या सोबत जोडले जात आहेत.
त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबर व्यासपीठावरती असणारे मान्यवर नितीन भाऊ ठुले आणि तसेच दीपक भाऊ मालपोटे तसेच त्यागराजी पांढरे देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं मी तसेच ऋषिकेश देशमुख, वैभव खेंगरे, अरविंदजी फाटक सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आणि इथे पहा फलंदाज बाद जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी. या ठिकाणी साई गणवट हे उपस्थित आहेत, यांचंही सहर्ष स्वागत. मैदानाच्या मध्ये पाहायचं, मैदानाच्या जर पाहिले गेले तर आपण पाहतोय गोलंदाज तयार, नवीन फलंदाज मयूर. चेंडूपर्यंत पाहायचं, अगदी हलक्या दंडीत खेळला जाईल. सिंगल तरी घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? पाहायचा प्रयत्न झाला, चेंडूची फेकी झाली, परंतु 2 धावा इथे मैदानात घेतल्या जातील. या 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावलगावरती 22 धावा. षटक क्रमांक मैदानावर आपण पाहतो, षटक क्रमांक हो इथे पहा एक चांगला फटका प्रहार मैदानामध्ये पाहायला मिळाला, परंतु मैदानाच्या पाहिजे चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये इथे पोहोचला. संघाचं स्कोर कार्ड इथे पुढे जाऊन पोहोचेल धावलगावरती 23 धावा, ज्या धावलगावरती धावा इथे नोंदवल्या जात आहेत. इथे मैदानात पाहायचंय, षटक क्रमांक संपला जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा ज्या इथे नोंदवल्या जातात त्या 24 धावा. पहा इथे मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेले तर 24 धावा धावलगावरती आहेत. 3 षटकांचा खेळ देखील इथे मैदानामध्ये संपलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे मैदानात जर आपण पाहणार आहोत तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. वैयक्तिक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं आणि संघाचं 4थं षटक इथे मैदानामध्ये घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कॅप्टन अझर. वेळ देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. ऋषी सर खेळाडूंना वॉर्निंग करा. स्ट्राईकवर असणारा फलंदाज मयूर. यावेळी पाहायचे शॉर्ट पिच होता, ऑनसाइडला चेंडू खेळला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करतोय आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही. एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावलगावरती 25 धावा, ज्या धावलगावरती धावा इथे नोंदवल्या जात आहेत. 5 षटकांचा सामना आपण मैदानात पाहतोय. आजच्या सत्रातील असणारा सुपर हिटचा पहिला सामना एका दिशेने असेल विसापूर आणि दुसऱ्या बाजूला असेल तुंग. या 2 संघांमध्ये असणारा आजचा पहिला सामना. उदय संघाच्या असणारे आपण पाहतोय कॅप्टन टू कॅप्टन, संघनायक टू संघनायक. या 2 संघांच्या संघनायकांच्या विरोधात असणारा मैदान पाहिजे हा सामना. पहा चकमक ही मैदानामध्ये आपण पाहतोय चकमक असणार आहे. एका दिशेने उदय तर दुसऱ्या बाजूला अझर. 2 खेळाडू मैदानाची चिरवणी पाहिल्या. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. लोअर फुल टॉच नसेल मैदानाच्या मध्ये. इथे पहा स्वतःची विकेट निचून सेव्ह करेल. गोलंदाज तयार. पुण्याच्या पाहायच्या मैदानामध्ये हा चेंडू इथे पहा पॉइंट मध्ये खेळला जातोय. फलंदाज उदय बाद.
टपका रे टपका एक और टपका दो में से एक गया एक का ये मटका तीसरा है टपका मैदानामध्ये पाहिजे फलंदाज जमध्ये दाखल होते तो आता शुभम. अझरने मात्र संघाचा संघनायक मात्र अझरला बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज तयार, स्ट्राईक फलंदाज तयार असेल पण पाहिजे मैदानामध्ये शुभम. शॉर्ट पिचून असेल ऑन साइड चेंडू खेळला जाईल, क्षेत्ररक्षक पाहिजे त्या क्षणी मात्र चेंडू अडवतोय देखील, सिंगल तरी ते मात्र मिळेल, दुसरा धावेचा प्रयत्न ते होणार नाही. एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावून पोहोचेल धावलकावरती, धावा जास्त राहत्या 26 धावा. चौथं षटक मैदानात सुरू असेल. मयूर लोअर फुल टच चेंडू असेल, मोठा प्रहार तर केलाय, चेंडू हवेत परंतु इथे पहा झेल सुटला. हेच आहे खऱ्या अर्थानं क्रिकेट. एक साधा सोपं झेल सुटणं म्हणजे क्रिकेट आहे, त्याचबरोबर एखादा अवघड झेल सहज टिपणं हे म्हणजे क्रिकेट आहे. आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय लोणावळा प्रीमियर लीग 2021. आणि या स्पर्धेत असताना आपण पाहतोय अंतिम रात्र, अंतिम दिवस. आज मात्र तुमच्या भेटीला मेगा फायनल येईल, ग्रँड फिनाले, या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा सुपर 8चा थरार मैदानामध्ये सुरू आहे. यावेळी पाहायचा मोठा फटका आपण खेळला जाईल, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, सिंगल तर घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न ते होईल का, नकार जो मैदानामध्ये कळवलाय. षटक क्रमांक संपलं गेलंय मैदानाच्या चौथा 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात त्या आता 28 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार साहिल, जो आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती इथे येतोय. चला वेळ देखील तितकाच महत्वाचा असणार आहे मित्रांनो, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आज आपल्याला 9 सामने खेळवायचे, त्यामुळं वेळेला खूप मोठं महत्व आहे. हो इथे पाहिजे पुढे सरसात फुलटा चेंडू होता, लॉंग ऑन मध्ये झेल इथे होईल, फलंदाज बाद. त्यावेळी पुन्हा पाहिजे स्कोर कार्डचा फटका खेळला जाईल, पाहिजे डीप कव्हर मध्ये चेंडू खेळला जातोय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, सिंगल तरी घेतली, दुसरा प्रयत्न, धावबाची संधी होती परंतु पहा इथे संधीचं सोनं होऊ शकलं नाही, फेकी खराब. आणि तोपर्यंत आपण मैदानामध्ये पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्या, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये देखील पोहोचला. उदय सर प्लीज, 5च ओव्हरच्या मॅचेस आहेत, तुम्हाला 3 मिनिटांनंतर आपण छोटासा वेळ देखील ड्रिंक देखील देणार आहोत, त्यामुळं जो काही गेम प्लॅन करायचा असेल तो 3 षटकामध्ये जो काही वेळ आहे त्या वेळामध्ये करा. तर जावे मॅच दिशेने पाहतोय 3 धावा मिळतील, या 3 धाव्याच्या साह्याने 31 धावा धावलकावरती धावा ज्या आहेत. साहिल उजव्यातून तयार असेल, ओव्हर द विकेट, स्ट्राईक फलंदाज पण पाहायचे शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडू इथे फेकी करतोय, सिंगल तर मैदानात मिळेल, अपील देखील इथे मैदान होती धावेसाठी, इथे नकार जो मैदानामध्ये कळवला जाईल. आणि
एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धाबलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 32 धावा. 32 धावा धाबलकावरती आहेत. शेवटचं षटक, तोडाफोडीचं षटक, आक्रमण चढवण्याचं षटक आणि या षटकामध्ये धावा बनवल्या जातात का? गोलंदाज तयार. हा चेंडू इथे मैदानात पाहायचंय. डिक्लेअर झोन मध्ये खेळलाय. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने आपण मैदानात पाहणार आहोत. पुन्हा त्या संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 33 धावा. चालू असणारा सामना आपण मैदानात पाहतोय. तुंग वर्सेस विसापूर या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना. सुपर 8 ची पहिली मॅच, सुपर 8 चा पहिला सामना. नो बॉल देखील ते पंचाने कळवलाय. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल. सिंगल जर घेतलीये, दुसरा धावेचा नकार आहे. नो बॉल. अवांतर धाव देखील मैदानात मिळेल. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 35 धावा. कुठेतरी खरं तर ज्या धावसंख्येची अपेक्षा होती ती धावसंख्या आपण मैदानात जर पाहिली तर पूर्ण देखील होतीये. गोलंदाज तयार. सरळ बॅटने फटका खेळला जाईल. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे पाहिजे. अक्षय चेंडूवरती मात्र अडवेल. चेंडूची फेकी इथे करतोय. आणि पुन्हा त्या मैदानात पहा घेतलेल्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 37 धावा. हो हा चेंडू पहा. चेंडू हवेमध्ये खेळलाय. मिस्टर फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला परंतु चेंडू झेल इथे होऊ शकला नाही. 2 धावा तर इथे मैदानात घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि इथे फलंदाज मैदानात बाद होतोय. पहिला डाव, पहिली इनिंग आपण पाहतो मैदानामध्ये संपली जाईल. धाबलका जर विचार केला तर धाबलकावरची धावा ज्या आहेत त्या 39 धावा. 40 धावेचं टार्गेट आहे. येऊ द्या गाडी येऊ द्या. चला आपण पाहणार आहोत लोणावळा प्रीमियर लीग. आणि या लोणावळा प्रीमियर लीगचा असणारा आजचा हा शेवटचा दिवस, शेवटचा क्षण आज मात्र तुमच्या भेटीला येणार आहे. लोणावळा प्रीमियर लीग सीझन 2 चा विनर कोण होणार? काहीच वेळामध्ये हा रिझल्ट तुमच्या समोर येईल. एकोणचाळीस झाल्यात. 40 धावेचं टार्गेट इथे असणार आहे. आणि या 40 धावेचं टार्गेट मैदानात पाहणार आहोत आपण कशा पद्धतीने आता विसापूर संघ कशा पद्धतीने आता या धावा मैदानामध्ये बनवेल याच्यावरती देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत.
खूप सारे खऱ्या अर्थानं आयोजकांचे असणारे कष्ट निश्चित म्हणून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सर्व आयोजकांनी खऱ्या अर्थानं ज्यांनी दिवस रात्र एकत्र केला आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं देखणा सोहळा तुमच्या आमच्या भेटीला आणला. अशी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा जी आपण मैदानात पाहतोय लोणावळा प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीगचा आज आपण पाहतोय हे सुपर 8चा सामना इथे मैदानामध्ये सुरू देखील झालाय. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या लोणावळा प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. या दरम्यान पाहायच्या मैदानामध्ये अगदी हलक्या हाताने चेंडू जो मैदानामध्ये पाहते ते खेळून काढण्याचा प्रयत्न देखील ते झाला. एक सिंगल मिळेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आलेली सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचा श्रीगणेश देखील ते झालाय. संघाचं खाते ते मैदानामध्ये उघडलं जाते. चालू असणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय विसापूर वर्सेस तुंग. गोलंदाज तयार. उदय लोअर फुल टच नसेल, सरळ बॅटे फटका ते खेळला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय ते घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या साह्याने संघाच्या संख्या पोहोचेल धाबलकावरती धावा जे इथे नोंदवल्या जात आहेत. 2 धावा. पुण्याला पहा एक चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु सिंगल देखील ते मैदानात मिळेल. प्रत्येक चेंडूवरती धाव बनवण्याचा प्रयत्न करायचा जर मैदानामध्ये पाहायला गेलं तर इथे सुरू आहे. धावा तर मैदानामध्ये बनवल्या देखील जात आहेत. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडणारा जाणारा प्रेक्षक राजाचं देखील मी लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करेल. एक चांगला फटका होता, एक चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा मी चिरवणे इथे कौतुक करेल. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण संघासाठी खऱ्या अक्षरशः 4 धावा निश्चित होणे आपण पाहिले तर वाचवले जात आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रकाश भाऊ पाठारे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हावा. व्हाईट बॉल. पुण्याला अवांतर धाव मैदान मिळेल. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा क्रिकेट हा ठार वेडे लोकांचा खेळ आहे. इथे पहा मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत आणि इथे पहा प्रयत्न फसलाय. अजर मैदानात फिरली नाती कधी समाघारी हो चमके चला तर आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं ऋतू शुभाग मध्ये गेले होते आदरणीय अशोकजी ढाकोळ यांचं शुभाग मध्ये झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नो बॉल देखील पंचाने कळवलाय. थोडीशी चर्चा देखील आपण पाहतोय मैदानात इथे चर्चा होणार आहे आणि आताच्या निर्णयाची वाढ देखील इथे पाहिली जाईल. सर आता सर नो यस नो बॉल असेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावाच्या असणाऱ्या त्या 7 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज उदय. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 40 धावेचं टार्गेट आहे आणि या 40 धावेचं टार्गेट इथे मैदानामध्ये कशा पद्धतीने पूर्ण होतंय ते देखील आता मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. कालच्या मॅचचा हिरो शंकर काल काय बॅटिंग केली आणि पहा शंकरच्या बॅटिंगच्या जोरावरती हा संघ खऱ्या जिरोने सुपर 8 मध्ये दाखल झाला. पहा सणीचा पुढे सरसा चेंडू खेळलाय. एक दणदणीत खणखणीत चौकार.
हॉटेल विष्णुजी की रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. पहा अक्षयच्या बॅट मधून आलेला हा एक चौकार आहे. षटक क्रमांक संपला जाईल मैदानाच्या मध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. 11 धाबा धाबलगावरती आहेत. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत आणि एक षटकाचा खेळ मैदानात संपला जाईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा धाबलगावरती आहेत. याच्यावेळी यानंतरचा होणारा सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं अशोकजी ढाकोळ यांच्यासाठी शुभागमध्ये गेले होते. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. हार्दिक असं स्वागत करेल. यानंतरचा होणारा सामना पुन्हा पाहिजे अगदी हलक्या दर्शनी ते खेळला जाईल. पॉईंटच्या चेंडू खेळलाय. सिंगल तर इथे मैदानात घेतली जाते. एका धावेच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. कोराई वर्सेस सिंहगड या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना असेल. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील आदरणीय नितीन भाऊ ठुले यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. उलटा चेंडू तो ऑनसाइड खेळला जाईल. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. दुसरा धावेचा प्रयत्न नाकार जो मैदानामध्ये ते कळवला जातोय. अक्षय मात्र पाय ते नाकार मैदानामध्ये कळवेल. एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती 14 धावा. करताना अक्षयने एक चांगला निर्णय देखील म्हणेल मी. शेवटच्या क्षणी निर्णय मैदानामध्ये पाहिला त्याने मैदानामध्ये घेतला आणि नकार देखील कळवला. काल आपण पाहिलं गेलं तर आज विसापूर संघ मात्र ज्या खेळाडूच्या जोरावरती आज खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये खेळतोय तो खऱ्या अर्थानं कालचा हिरो शंकर. 6 चेंडूमध्ये 14 धावेची गरज असताना कालने शंकरने मात्र अक्षरशः षटकार लगावलाय आणि सामन्यामध्ये पुण्याचा जीव ओतला आणि संघाला सुपर 8 मध्ये घेऊन आला. मला देखील काही शंकरमध्ये चर्चा केली की बरीचशी टीम मीटिंग सुरू होती परंतु शंकर मध्ये इतका आत्मविश्वास निर्माण होता की तो स्वतः मात्र बॅट घेऊन गेला. आयुष्यामध्ये माणसाला निर्णय घेता आला पाहिजे. माणसाला निर्णय खूप महत्वाचा असतो. निर्णय भले चुकीचा असू द्या परंतु तो निर्णय घेता आला पाहिजे. आयुष्यामध्ये माणसं यशस्वी कोण होतात? जो निर्णय घेतात तो नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता जे सिद्ध करतात ती माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात. षटक क्रमांक संपला. दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धाबा ज्या असणार आहे त्या 14 धाबा समीकरणाकडे घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. किती? 18 चेंडू शिल्लक आणि 26 धाब्यांची गरज. कृपया जी गाडी उभी लाईट ती बंद करायची. लाईट मनापासून धन्यवाद. कोराई वर्सेस सिंहगड दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी यायचंय. स्टेजच्या समोर टॉस देखील केला जातोय. यद्रपायचा खोलवर टाप्याचा चेंडू असेल. सर बॅटने फटका ते खेळला जातोय. सिंगल तर इथे मैदान मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होणार नाही. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या साह्याने 15 धाबा धाबलगावरती धाबाच्या इथे नोंदवले जात आहेत. कोराई आणि सिंहगडच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय. फर्स्ट कॉल. मैदानाच्या पाहिजे पुन्हा एकदा घेतलेली एक सिंगल आहे. तुम्ही स्टेजच्या बाजूने जर नजर टाकली तर खऱ्या अर्थानं वाणाचे करंडक देखील आपण पाहतो व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील होणार आहे. कोराई टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी चला. रिजवान शेख
शेवटचा पुकार असेल. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुढे सरसरी खेळण्याचा प्रयत्न होईल. हलक्या हाताने चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू खेळला. सिंगल तरी घेतली जाईल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धाबलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 17 धावा. क्रिकेट आपण पाहतोय सर्व हे क्रिकेटचे वेडे. बोला. कोराई टीमच्या टीम. संघांना विनंती, कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचे. कोराई, रिजवान शेख. या दरम्यान पाहिजे सरळ बॅटे फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे दूरवरती असेल. चेंडूची फेक इथे होते. उदयचं मात्र निश्चितपणे मी कौतुक करेल. एक चांगला एफर्ट इथे लावला जातोय. कारण संघाची खऱ्या अर्थानं बरीचशी जबाबदारी ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंवरती असते. गोलंदाजी करत असतो, संघनायक आपलं नेतृत्व करत असतो, परंतु खेळाडूंची साथ मिळणं खूप गरजेचं आहे. सपोर्ट. एका धावेसाठी तुम्हाला झुंजावं लागतं. हे क्रिकेट आहे. गोलंदाज तयार. सरळ टेम्पो फटका खेळला जाईल. डीप कव्हर मध्ये चेंडू खेळला जातो. क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी तैनात आहे. चेंडूची पुन्हा फेकी होईल आणि तोपर्यंत मैदानामध्ये एक घेतलेली एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये गेल्या जातात. हे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. कोराई संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायचे तयार असेल. स्ट्राईक वर असताना फलंदाज अक्षय एक नावाजलेला खेळाडू आहे. ओ हा चेंडू पहा फुलटा चेंडू होता. आडव्या पट्ट्याने खेळलाय. एक धाव देखील इथे मैदानात मिळेल. षटक क्रमांक संपला जाते. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 12 गेंदे जीतने के लिए अभी भी 20 रनों की जरूरत. खऱ्यातनं या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे जिवलग मित्र आणि त्यांचं देखील खऱ्यातनं क्रिकेटवरती नेहमीच नितांत प्रेम राहिले. आमचे गणेशदादा भांगरे देखील उपस्थित आहेत. दादांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. हार्दिक असं स्वागत करेल. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर प्राण्यांवरती पक्ष्यांवरती प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये माणसाने प्रेम नक्कीच करावं. प्रेमावरती नेहमीच बोलत असतो, परंतु प्रेम कोणावरती करावं त्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. षटक क्रमांक मैदानामध्ये असेल आता चौथं षटक मैदान घेऊन आले ते आकाश. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 20 धावा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमचे संघमालक ऋषिकेशदादा देशमुख देखील आपल्या सोबत आहेत. आज अनेक मान्यवर आहे आणि आयोजकांची खऱ्या अर्थानं बरीचशी धावपळ सुरू आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे. ओ इथे पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पुढे सरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. आकाशचं कौतुक करेल. फलंदाजाला इथे बीट केलंय. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. संघाच्या संख्येत स्थिर असेल. धाबलगावरती धावा त्या 20. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक. साहिल पुन्हा स्ट्रायकर तयार. पुढे सरचा चेंडू खेळला जाईल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला क्षेत्ररक्षक त्याने असेल. सिंगल तर घेतली. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झाला. धावबाची संधी आणि इथे पहा अक्षयचं कौतुक करेल. जीवदान म्हणायला लागेल अक्षयला. आणि जीवदान मिळाल्यानंतर खेळाडूंचा खऱ्यातून आत्मविश्वास दुणावतो आणि जीवदान मिळाल्यानंतर खऱ्यातून पाहिलं तर अक्षय या जीवदानाचं सोनं करेल का? आयुष्यामध्ये माणसाने नेहमी म्हटलं होतं की शरीरावरती सोनं शोभून दिसतं, परंतु मी नक्कीच म्हणेल सोन्यापेक्षा मात्र कष्टाने आलेला घाम हा सर्वात तुमच्या आयुष्यामध्ये मौल्यवान दागिना आहे. उद्योजकाधार्य मच्छिंद्रदादा बोडके देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि त्यांना देखील मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. हा चेंडू पाहायचा. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न मैदानात होईल, परंतु चेंडू ते बॅट वरती येऊ शकला नाहीये. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय 24 धावा धाबलगावरती आहेत. अजून देखील जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक, 16 धावांची गरज. इथे एक मोठा फटका येणं अपेक्षित आहे. आता
हा चेंडू ते पाहिजे मैदानामध्ये पंच मात्र नाखुश आहेत. जमिनीला आधी ते समांतर करतायत. व्हाईट बॉल देखील ते कळवला जाईल. अवांतर धाव मैदानामध्ये मिळते. अवांतर धावेने धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचते. पुढे चेंडू खेळला जाईल. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूची ते फेकी करेल होत आहे. पहा एक चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये पाहायला मिळतंय, परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू इथे येत नाहीयेत. आकाश मात्र इथे थोड्याशा चुका देखील करतोय आणि संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. समीकरण आता मैदानामध्ये बदललं जात आहे. समीकरण असेल शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील बनवायच्या 14 धावा. काल आपण पाहिल्यात 6 चेंडू मध्ये 14 झाल्यात. याच संघाने त्या धावा बनवल्यात. हा चेंडू पुढे पाहायचं मैदानाच्या आतमध्ये अगदी हलक्या चेंडू ते खेळला जाईल. सिंगल तर मैदानात घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. या ठिकाणी गिरीशजी मेहता साहेब यांचं आगमन झालंय. आपणास विनंती आहे, आपण स्टेजवर यायचंय. स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय गिरीशदादा मेहता हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. गिरीशदादा मेहता साहेबांना विनंती करेल आणि तसेच रमेशजी दिघे साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हावं. तर जाऊया मॅच दिशेने. पाय ते मैदानामध्ये एक जबरदस्त मॅच मात्र सुरू आहे. सुपर 8चा सामना मैदानामध्ये असणार आहे. एका दिशेने असेल तुंग आणि दुसऱ्या बाजूला असेल विसापूर. या दोन संघांमध्ये सुरू असणारी मॅच. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 13 धावा. 6 गेंदे जीतने के लिए अभी भी 13 रन की जरूरत. काल या संघाने 6 चेंडू मध्ये 14 बनवल्यात. आज पाहायचंय पुन्हा एकदा तीच आक्रमकता पाहायला मिळेल का, कारण शंकर अजून देखील मैदानामध्ये आहे. स्पेअर मध्ये आहे शंकर. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहिजे स्कोअर कडचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर मैदानात मिळेल आणि अक्षय मध्ये देखील खऱ्या अर्थाने क्षमता आहे. अक्षय मध्ये ताकद आहे. अक्षयला आता खऱ्या अर्थाने मनगटाचा जोर लावायचा आहे. बोला फक्की. चला आयोजक कुठले आपल्या असतील, लहान छोटे मोठे, कारण अतिशय महत्वाचा सामना आहे. कारण जो संघ ते जिंकणार आहे तो संघ थेट अगदी बक्षीसमध्ये पोहोचणार आहे. सगळ्यांची नावं घेतली. आमचे डीजे ऑपरेटर मध्ये असतील, अजून मी राहिलोय ना. आमचे डीजे आदरणीय आमचे नामदेवजी पाटारे, त्यांचं देखील मी एक चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये पोहोचवला जातोय. त्याचबरोबर एक चांगले गीत देखील त्यांच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. छोटासा वेळ घेत जातोय. जाऊया डीजे कडे. डीजे नाम्या. मंगेश मंगेश जानेच्या आगीची मशाल हाती आने दिवसाच्या भयान राती काजवा उडा किरकिर किडा गानात सुरात गाती काजवा उडा किरकिर किडा गानात सुरात गाती दिलाचा दिल थँक्यू. आजर सर तुम्हाला वॉर्निंग असेल, तुमचा एकच फक्त खेळाडू आतमध्ये जाईल. तुम्हालाच नाही सर्व संघांना वॉर्निंग असणार आहे. आतमध्ये जात असताना तुमचा फक्त एकच खेळाडू आणि ते देखील तिसऱ्या षटकानंतर जाईल. पंचांना विचारल्याशिवाय तुम्ही जर आतमध्ये गेलात आणि पंचांना अधिकार आहे, पंच तुम्ही आमच्यापर्यंत माहिती कळवा. आयोजक देखील कळवतात की असा जर खेळाडू तुम्हाला निदर्शन आला तुम्ही डायरेक्ट पेनल्टी द्या. जावे मॅच दिशेने पाहिजे त्या मैदानामध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय तो शुभम आणि स्ट्राईक पुढे असताना फलंदाज अक्षय. मैदानाच्या पाहायचंय डेड बॉल देखील आपण पाहतो. मला वाटतं बरोबर ना पंच सागर सर? डेड बॉल. येस. गोलंदाज तयार शुभम. इथे पाहिजे पुढे चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील इथे मैदानात होईल. सिंगल तर घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने
संघाची धावसंख्या दोनची पोहोचेल धावफलकावरती 29 धावा. पुण्याला पाहायचंय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जमीन समांतर फटका मैदानामध्ये खेळला जातोय आणि इथे मैदानामध्ये पाहायचंय सिंगल तर मैदानामध्ये घेतलं जाईल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. 3 चेंडू आणि 10. आता इथे मनगडाची ताकद लावायची. अक्षय स्ट्राईक ऑन तयार. अक्षय एक अनुभवी असणारा खेळाडू, आक्रमक देखील तितकाच आहे. मोठा फटका खेळला जाईल. लॉंगर मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, सिंगल तरी ते घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नकार, जो मैदानामध्ये कळवला जातोय. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. हे क्रिकेट आहे. अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. यावेळी पाहिजे पुढे सरचा चेंडू खेळला जाईल. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज मैदानामध्ये बाद. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webov in the mix. आता मैदानामध्ये पहा, विसापूर संघाला देव अक्षरशः आता पाण्यात ठेवावे लागतील, कारण इथून पुढे सामना जिंकणं खूप अवघड आहे. परंतु क्रिकेट आहे. एका चेंडूमध्ये 285 धावा होताना पाहिल्यात रेकॉर्ड आहे. गोलंदाज तयार. एक चेंडू इथे पाहिजे पुढे सरचा चेंडू खेळला जाईल आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तुंग संघाने. याही संघाचं मात्र अभिनंदन. चला, यानंतरचा होणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे तो सामना मैदानामध्ये असेल शिवनेरी वर्सेस कोराई. या 2 संघांमध्ये होणारा हा सामना